भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत चिन्हावर निवडून आलेला बनावा। त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचे नेते आदरणीय देवाभाऊंना शब्द दिलाय। दोन्हीही मंत्र्यांनी आणि आमदारांनी आम्ही सगळ्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही ताकद लावून प्राणपणाला लावून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्नाची परिकष्टा करू। आज वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघात सभा तिथे कसा प्रतिसाद आहे, कशा प्रकारची रणनीती आहे? वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघ विधानसभेला 3400 मताची आघाडी मला या मतदारसंघाने दिलेली आहे आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही ज्या पद्धतीची विकास कामं केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर विकास निधी ह्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे। साधारण 100 कोटीपेक्षा जास्तीची विकास कामं वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने केलेली आहेत। त्यामुळे मला खात्री वाटते की मागच्या वेळेसपेक्षा जास्तीची आघाडी यावेळेला आपल्याला वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मिळेल आणि मोठ्या मताधिक्यानं जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार आदरणीय दीपालीताई आणि पंचायत समितीचे कोयना वसाहत गणाचे उमेदवार आदरणीय नरेंद्रदादा आणि पलीकडचे वारुंजी गणाचे उमेदवार संतोषजी हे निवडून येतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही।